अलंकार. अलंकाराचे दोन प्रकार आहेत, शब्दालंकार व अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक, श्लेष हे अलंकार येतात. तसेच अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अपहृती, रूपक, व्यतिरेक, रूपक करण्यास, अतिशयोक्ती, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे अलंकार येतात. पहिला प्रकार अलंकाराचा आहे उपमा अलंकार. दोन वस्तूमधील साम्य वर्णन करताना एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन केलेले असते, तिथे उपमा अलंकार असा होतो. या अलंकारामध्ये सारखा, जसा, जेवी, सम, सदृश, गत, परी, समान यासारख्या साम्यवाचक शब्दांचा वापर करण्यात येतो. या अलंकाराचे लक्षण आहे उपमेय हे उपमानासारखे असते असे वर्णन इथे केलेले असते आणि यामध्ये मग उपमा अलंकार होतो. उदाहरणार्थ, शहरातील घरे कोंबड्यांच्या खुराड्यांसारखी असतात. या उदाहरणामध्ये शहरातील घरे आहेत ते कोंबड्यांच्या खुराड्यांच्या आकारा एवढी लहान असतात असे वर्णन इथे केलेले आहे. त्यामुळे येथे उपमा अलंकार होतो की शहरातील घरांना कोंबड्यांच्या खुराड्यांची उपमा दिलेली आहे. उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. दोन वस्तूमधील वस्तूंची कल्पना केलेली असते. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते. लक्षण उपमेय जणू उपमानच आहे असे वर्णन येथे केलेले असते, तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू काय, गमे, वाटे, भासे असे यासारखे साम्यवाचक शब्द येतात. उदाहरणार्थ, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. यामध्ये गुलाबी सकाळ ही जणू परमेश्वराचे प्रेम आहे असे म्हटलेले आहे. या प्रकारे येथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. तिसरा अलंकार आहे यमक अलंकार. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उदाहरण बघूया. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. याच्यामध्ये इथे गी पहिल्या ओळीमध्ये रंगी गी आलेला आहे, तसंच दुसऱ्या ओळीमध्ये पण गी जगी गी आलेला आहे. या प्रकारे इथे यमक अलंकार झालेला आहे. अनुप्रास अलंकार. लक्षण एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. निळे गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल लगन निघाले. या ओळीमध्ये ल हे अक्षर जे आहे ते पुन्हा पुन्हा आलेलं आहे आणि त्यामुळे जो नाद निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे कवितेच्या ओळींची शोभा आली आहे, कवितेच्या ओळींना शोभा आलेली आहे. या ओळींमध्ये अनुप्रास अलंकार निर्माण झालेला आहे. रूपक अलंकार. जेव्हा उपमेय व उपमान यामध्ये एकरूपता असते तेव्हा रूपक अलंकार होतो. रूपक अलंकाराचे वैशिष्ट्य बघूया. उपमेय हेच उपमान असते. उपमेय व उपमान यात एकरूपता असते. यात म्हणजे केवळ प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साम्य दर्शक शब्दांचा वापर केलेला असतो. उदाहरण बघूया. लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या वाक्यामध्ये, या वरील वाक्यामध्ये, कवितेच्या वाक्यामध्ये लहान मुले जे उपमेय आहे ते उपमान देवाघरची फुले यांची एकरूपता दाखवलेली आहे, म्हणून इथे रूपक अलंकार झालेला आहे. लहान मुले व देवाघरची फुले यात भेद मांडलेला नाही. उपमेय हे उपमानच आहे असे मानले आहे, म्हणून इथे रूपक अलंकार हा झालेला आहे. दृष्टांत अलंकार. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे समर्पक
दुसरे उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. उदाहरण बघूया. हरिणाचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. यामध्ये दोन उदाहरणं आहेत. हे पहिलं आहे, हे दुसरं आहे. दोन्ही उदाहरणे जी आहेत ते सारख्याच अर्थाचे आहे. पहिलं उदाहरण आहे ते दुसरे उदाहरण स्पष्ट करण्यासाठी दिलेले आहे. देवा, पाडसाची वाघाने पकडल्यामुळे जशी विकल अवस्था झाली आहे, तशी देवा तुझ्या भेटीसाठी माझी अवस्था झाली आहे. या ओळींमधून दृष्टांत अलंकार दिलेला आहे. चेतन गुणोक्ती अलंकार. जेव्हा अचेतन किंवा निर्जीव वस्तूंना सचेतन करून त्यांच्यात मानवी भावनांचे आरोपण केले जाते, तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. उदाहरण. कुटुंब वस्तुल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊनी बाळे. स्पष्टीकरण. यामध्ये फणसाला कुटुंब प्रमुख म्हटलेला आहे. संपूर्ण कुटुंबाची काळजी ज्याप्रमाणे कुटुंब प्रमुख घेतो, त्याप्रमाणे फणसाच्या झाडावर मानवी भावनांचे आरोपण केले आहे. या ओळीतून चेतन गुणोक्ती हा अलंकार साधलेला आहे. फणसाच्या झाडाला जणू कुटुंब प्रमुख आहे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे येथे चेतन गुणोक्ती हा अलंकार झालेला आहे. व्यतिरेक अलंकार. जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते, तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो. श्रीरामाचे मुख चंद्राहुनी सुंदर. इथे श्रीरामाचे हे उपमेय आहे. श्रीरामाचे मुख हे उपमेय आहे आणि उपमान हा चंद्र आहे. परंतु इथे उपमेय श्रीरामाचे मुख हे चंद्रापेक्षा म्हणजे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, सुंदर आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे व्यतिरिक्त हा अलंकार झालेला आहे. वरील उदाहरणात श्रीरामाचे मुख हे उपमेय आहे, चंद्र हे उपमान आहे. श्रीरामाचे मुख हे सुंदरतेच्या बाबतीत चंद्रापेक्षाही सुंदर आहे असे सांगितलेलं आहे. त्यामुळे येथे व्यतिरेक हा अलंकार झालेला आहे. अलंकार. जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही व जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अन प्लस अन्वय म्हणजे संबंध बरोबर अनन्वय अतुलनीय. वैशिष्ट्य. उपमेय हे अद्वितीय असते, त्यास कोणतीच उपमा देऊ शकत नाही. उदाहरण बघूया. आईसारखे दैवत आईच. वरील उदाहरणात उपमेय व उपमान म्हणजे एकच म्हणजे आई हे आहे, म्हणून येथे अनन्वय अलंकार झालेला आहे. जसे उदाहरणामध्ये आईला कोणाचीच उपमा देऊ शकत नाही, आई ही आईच असते. म्हणजे या प्रकारे उपमेय जे आहे ते श्रेष्ठ असते, तिथे अनन्वय अलंकार साधला जातो. अपनहुंती अलंकार. जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते, तेव्हा अपनहुंती अलंकार होतो. त्याचे वैशिष्ट्य बघूया. उपमेयाला लपवले जाते व निषेध केला जातो. उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे ठसवले जाते. निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नाही, कशाचे असे शब्द येतात. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. यामध्ये वदन हे उपमेय आहे आणि उपमान जे आहे ते चंद्रमा आहे. वरील उदाहरणात उपमेयाचा निषेध केला आहे व उपमेय हे उपमानच आहे हे सांगितलेलं आहे, म्हणून येथे अपनहुंती अलंकार झालेला आहे. की येथे म्हटलेलं आहे वदन हे काय आहे तर चंद्रमाच आहे असं सांगितलेलं आहे, म्हणून येथे अपनहुंती अलंकार झालेला आहे. अतिशयोक्ती अलंकार. जेव्हा एक कल्पना फुगून सांगितली जाते व त्यातील असंभाव्यता स्पष्ट करून सांगितले जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा जास्त फुगून सांगितलं असतं त्याला, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. त्याचे वैशिष्ट्य बघूया. एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे, घटनेचे, कल्पनेचे अतिव्यापकता फुगवून केलेले अशक्यप्राय वर्णन, त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पना रंजकता अधिक स्पष्ट केलेली असते. की सत्यात जे होऊ शकत नाही ते यामध्ये अतिशयोक्तीमध्ये सांगितलेलं असतं. उदाहरण बघूया आपण.
दमडीचे तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. स्पष्टीकरण: एका दमडीचे विकत आणलेल्या तेलामध्ये काय काय किती काय काय केलं ते फुगवून सांगितलेलं आहे. या सर्व अशक्यप्राय गोष्टी घडल्या म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे इथे. अर्थांतरण्यास अलंकार: एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे व सर्वसामान्य सिद्धांत मांडणे यास अर्थांतरण्यास अलंकार असे म्हणतात. उदाहरण वैशिष्ट्य बघूया. विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत मांडणे, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण देणे. अर्थांतरण्यास म्हणजे दुसरा अर्थ आहे, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. उदाहरण बघूया. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होई गरल, श्वानपुच्छ नलिकेत घातली होईना सरल. की यामध्ये आहे की दुष्ट माणसाला कितीही तुम्ही बोध केला तरी त्याला काही तो रुचणार नाही. जसं दूध दिलं तरी पण त्याचं काय होईल, विषच होईल. जसं श्वानपुच्छ म्हणजे त्याची रीती वाकडीच राहणार, सरळ होणार नाही. वाक्यामध्ये एकाच अर्थाचे दोन उदाहरणं आहे, ते शेजारी ठेवून अर्थार्थण्यास अलंकार साधलेला आहे. की दोन्ही उदाहरणांचा जो अर्थ आहे तो सारखाच आहे. पहिला उदाहरण पटवून देण्यासाठी दुसरं उदाहरण तिथे लिहिलेलं आहे.